पक्षात जाण्यापासून लोकांना परावृत्त करण्यासाठी तू इसको मत लेने तो मैं तेरे को अंदर ले लूंगा, अशा पद्धतीचं जे वातावरण सुरू आहे याला तोडगा काढावा लागणार आणि तो रायबान जाधव विकास आघाडी छत्रपती संभाजीनगर शहरात काढणार आहे. मारून मुटकून भारतीय जनता पक्षात जावं किंवा सरेंडर व्हावं किंवा इम्तियाज अलीच्या जाऊन पाया पडाव्या याची कुठलीही सुतराम गरज नाही. कारण आम्ही पण मूळ विचार हे राष्ट्रहिताचेच आहेत, राष्ट्रकारणाचे आहेत. जे स्वतःला काही देऊ शकले तर लोकांना काय ढेकळं देणार. आणि मी कोणाच्याच बापाचं ऐकत नाही, सगळ्यांनाच माहिती आहे तिरसट आहे. एवढं बोललोय तुमच्या माध्यमातून या पुढाऱ्यांना, यांनी एखादा शब्द तरी माझ्यावर काढावा ना की हा चुकीचं बोलतोय म्हणून. जे हायकोर्टची ऑर्डर शहर तुटण्यापासून वाचवणारी होती याचं ज्ञान यांना नव्हतं, हे खरं नसतं तर ते आत्तापर्यंत माझ्यावरती वाटेल तितकं बोलले असते. त्याच्याकडे लक्ष देऊ नका, तो वेडा आहे. मी वेडा आहे? अरे गाढवांनो, तुमच्यापेक्षा तर मी कधीतरी पटणे चांगलं आहे. कारण मी वेडा असून शहर तोडण्यापासून थांबवलं, तुम्ही शहाणे असून तुम्ही काय दिवे लावले. स्वतःला तुम्ही आमदार फंड नाही देऊ शकत असे तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहात रे. शासनाचं आर्थिक धोरण संपलंय, दिवाळखोर झाले महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार दिवाळखोर झाले. मी पुन्हा तुम्हाला सांगतोय, मोठी बातमी, ब्रेकिंग न्यूज, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमदार फंड आहे का? मग नंतर बघू की राज्याचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांना काय देणार आहेत, राज्याचे मुख्यमंत्री लाडक्या बहिणीला काय देणार आहेत, राज्याचे मुख्यमंत्री भरती कधी करणार आहेत, राज्याचे मुख्यमंत्री काय करणार आहेत, महानगरपालिकेमध्ये किती हजार कोटी रुपये देणार आहेत, संजनाबाईंना किती देणार आहेत, झाबाईंना किती देणार आहेत, कवडेबाईंना किती देणार आहेत, काय हे नंतर बघू. स्वतःला किती दिले ते तरी सांगा, नंतर तू बाकीचं बघू. मी तुमच्या माध्यमातून शहराच्या लोकांना सांगतोय की तुमच्यावरती संकट घोंगावतोय. जे स्वतःला काही देऊ शकत नाही ते तुम्हाला काय देणार आहेत. आणि जर सत्ता ह्यांच्या ताब्यात गेली, हे जे काही आहेत, तर एकच होणार की थांबलेलं जे आत्ता घरं तुटण्याच्या संदर्भातलं धोरण आहे ते पूर्ववत सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या वेळेला कायद्यातल्या तरतुदीच्या अनुसार सर्वसामान्य लोकांची घरं तुटत असताना कलम 300A हा लागू आहे, रोख मोबदला, ज्याची हायकोर्टचा निकाल आहे, त्यावेळेला विना कायद्याचं पालन करता इथे कमिशनर घुसलेत आणि एकही पुढारीने एकही राजकीय पक्ष त्या लोकांच्या कामाला आला नाही, जे लोक सातत्याने त्यांचं काम करत आलेले आहेत. आज आपल्या दिव्य मराठीला छापून आलं मॅनिफेस्टोमध्ये की शत्रू राष्ट्राची जी जमीन आहे, शत्रू राष्ट्र कसं असू शकतं? मुळात माझा त्याच्यावर त्या कायद्यावरच आक्षेप आहे. आणि हा कायदा काँग्रेसच्या काळात म्हणलेला 1968 साली, आणि त्याला पुन्हा नवीन रूपांतर दिलं भारतीय जनता पक्षाने 2017 साली. हा कायदा म्हणजे काय आहे की जी माणसं पाकिस्तानात निघून गेलेली आहेत त्या माणसांची जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर करू नका. का? कारण का ती पाकिस्तानी झाली आहेत. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे ही पाकिस्तानी प्रॉपर्टी आहे. मग माझा प्रश्न असा आहे की ती पाकिस्तानी प्रॉपर्टी भारतात काय करते? पण तिकडे पाकिस्तानचा झेंडा जाऊन लावायचा का? तिकडे पोलीस पळत येतील, राष्ट्रद्रोह केला म्हणतील. राष्ट्रद्रोही तो कायदा आहे, जो कायदा या राष्ट्राच्या जमिनीला पाकिस्तानी जमिनी म्हणतोय. तो कायदा मुळात राष्ट्रद्रोही आहे. त्यांच्यावरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, काँग्रेसवरती झाला पाहिजे आणि त्या भारतीय जनता पक्ष आणि त्या MIMवरती पण झाला पाहिजे. किती वेळेला हा इम्तियाज अली नारे तकबीर अल्लाहू अकबर करतो गाढव, किती वेळेला जाऊन हा पार्लमेंटमध्ये त्या एनिमी प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये बोलला आहे? मला जरा सांगा. मी त्याला उभं आव्हान केलं आहे, दाखव तू. भारतीय जनता पक्षाने म्हणायचं जय श्रीराम आणि मतदान करा, यांनी म्हणायचं नारे तकबीर आणि मतदान करा. आणि काय करा तुम्ही? घ्या फॉर्च्युनर आणि आम्ही फिरवा हातगाड्या. सगळ्यांनी हातगाड्या, घाण डुक्कर, नाल्या, घाण पाणी त्याच्या बापाचं ठेवलंय का सरांच्या? अलीकडे म्हणजे तो सुटला काय एकेकाळी तुमच्याबद्दल त्यांनी हे केलं होतं. मी पुन्हा तुम्हाला मगाच्या विषयावरती घेऊन येतोय की विरोधी पक्ष स्ट्रॉंग होऊ शकतो का? कारण की यांना स्वतःला आमदार फंड देता येईना. मुख्यमंत्र्यांना, राज्याच्या स्वतः मुख्यमंत्र्यांना स्वतःला पैसे देता येत नाहीयेत. पक्ष वाढू लागले तर अशा वेळेला जनतेचा प्रक्षोभ होणं नैसर्गिक आहे. मग तो प्रक्षोभ कोणाच्या उपयोगाला येणार होता? विरोधी पक्षाच्या. पण मग विरोधी पक्षामध्ये जर एंट्रीज बंद करून टाकली, मला हा नाही चालत, मला तो नाही चालत, मला तो नाही चालत, मग कसं होणार? विरोधी पक्ष उठणार नाही. म्हणजे कोण जिंकणार? BJP. म्हणजे चित भी मेरी आणि पड भी मेरी. पण त्याला अपवाद केलाय तो मी आहे, घुसलोय.
म्हणून मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं, जाधव घुस चुका है शहर के अंदर, बजा दो डंका, आ गया हूं मैं, ठीक है, खेल लेते दो दो हाथ. बीजेपी बहुत छानपणा कर रहे हैं क्या, मैं भी देखता हूं कौन बीजेपी आहे. भारतीय जनता पक्ष ना, कळतो का यांना, भारतीय जनतेचा पक्ष आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर हा भारतीय जनतेचा पक्ष आहे का? कधी हा बाबा म्हणतोय फडणवीस की हा ओबीसींचा पक्ष आहे, ठीक आहे, कधी म्हणतो हा हिंदूंचा पक्ष आहे. अरे म्हणजे ओबीसी नाही आहेत त्यांचा पक्ष कोणता? जे हिंदू नाही आहेत त्यांचा पक्ष कोणता? तुझ्या पक्षाचं नाव काय आहे? भारतीय जनता पक्ष, म्हणजे भारताच्या तमाम जनतेचा माझा पक्ष आहे. पण बोलताना तू हे बोलतोयस. बरं, तू अजून काय म्हणतोयस की आमचा ब्रँड कोण आहे? नरेंद्र मोदी. तुझा ब्रँड नरेंद्र मोदी आहे? आम्हाला नव्हतं माहिती. असे 56 नरेंद्र मोदी येऊन गेले 50 वर्षात. प्रत्येकाला वाटलं की मी डॉन आहे. इंदिरा गांधींना पण वाटत होतं मी डॉन आहे. ठोकलंय तिला तिच्या घरामध्ये. कोण डॉन नसतं, परमपिता परमेश्वर डॉन असतो. त्याची भक्ती करा, त्याला ब्रँड माना. प्रभू श्री रामाला ब्रँड माना, तो ब्रँड असू शकतो. हे असले काल आले आणि परवा गेले हे ब्रँड नाही असू शकत. सॉरी, किती पॉवरफुल असतील, आय डोंट केअर. लोकशाही शासन प्रणालीमध्ये आपण जय श्रीरामाचा घोष करतात, म्हणजे प्रत्यक्षपणे आपण बीजेपीला मदत नाही करत. तो बीजेपीच्या बापाचा राम आहे काय? त्याचा स्लोगन आहे, असं स्लोगन आहे. एक्झॅक्टली. आता तुम्ही बरोबर विचार केला. धर्म आणि धर्माचं बाजारीकरण याच्यात फरक आहे. म्हणजे जय भीम पण म्हणतात लोक, मांडतात भीमाला, मांडतात. प्रॉब्लेम आहे. नारे तकबीर अल्लाहू अकबर पण करतात आणि एनईपी प्रॉपर्टीवर बोलत नाहीत. हे मुसलमान आहेत, हे इस्लाम मानतात. यांच्या त्या टॅगलाईन्स आहेत. का आहेत? कारण त्याच्यावर त्याचा बाजार चालतो. ठीक आहे, ते बाजार चालवत आहेत. ते आत्मिकतेतून नाही म्हणत आहेत. बाजार चालवणारे लोक डुप्लिकेट असतात, ट्रू कॉपी. ठीक आहे, 35,000चं पण घड्याळ मिळतं आणि त्याची ट्रू कॉपी 4,000 पण भेटती. टॅगलाईन बनवलंय धर्माचं बाजारीकरण केलंय. धर्म मानत नाही आहेत. जर धर्म मांडला असता तर प्रभू श्री रामाप्रमाणे हे रामराज्य चालवलं असतं. आहे का रामराज्य? स्वतः मुख्यमंत्री भोंगळा आहे, तो काय रामराज्य आणणार घंटा?